तर मित्रांनो, तलाठी भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ते आज आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ऑलरेडी तुमचं MPSCमध्ये रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. तो व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करणार आहेत. आणि नवीन ॲप्लिकेशन जे नवीन कॅन्डिडेट असतील, ते नवीन ॲप्लिकेशन अप्लाय करणारे असतील, ते कसे ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही मी सर्व प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. MPSC ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम ही लिंक ओपन करायची. ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं पोर्टल दिसेल. MPSCमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल, यूजर ID पासपोर्ट लॉग इन करून आपल्याला कॅप्चा फिलअप करायचं आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलं तर डायरेक्टली आपलं ॲप्लिकेशन लॉग इन होणार आहे. लॉग इन झाल्यानंतर बघा लॉग इन झालं आहे. आता आपल्याला या ठिकाणी क्रेश प्रोफाईल आणि माय अकाउंट असं तुम्हाला सर्व ऑनलाईन ॲप्लिकेशन असं दिसेल. आता सर्व नोट्स खालचं जे आहे ते सर्व रीड करून घ्यायचं आहे. हे नोट्स रीड केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपण पात्रता जे तलाठी भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करतो, सेकंड नंबर बघा. तर या सेकंड नंबरवरती व्ह्यूज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपली प्रोफाईल दिसेल. प्रोफाईल दिसल्यानंतर आपल्याला हे सर्व चेक करून घ्यायचं खाली क्रॉस करून. हे क्रॉस केल्यानंतर आपल्याला सर्व काही डिटेल आपली दिसेल. आपण ऑलरेडी ॲप्लिकेशन इलिजिबल चेक इलिजिबिलिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या पदासाठी आपण पात्र आहोत, रेड कलरमध्ये आहेत ते आपण अपात्र आहोत आणि ग्रीन कलरमध्ये आहेत ते त्या ठिकाणी आपण पात्र आहोत असं या ठिकाणी दिसत आहेत. आपण तलाठी भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तलाठी या पोस्टसाठी अर्ज करत आहोत. तर या ठिकाणी आपल्याला ते सुद्धा बघून घ्यायचं आहे. सर्व डिटेल पाहिल्यानंतर वन बाय वन सर्व पोस्ट आपण चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर आपल्याला सर्व काही इन्फॉर्मेशन आपली सर्व दिसेल. खाली प्रोफाईल दिसेल. नंतर हे जसं जसं आपण क्रॉस केल्यानंतर एज्युकेशन आपलं सर्व फिलअप केलेलं दिसेल. आता लेफ्ट साईडला बघायचं. लेफ्ट साईडला बघा इथे पोस्ट तुम्हाला दिसत आहे. कोणत्या पोस्टसाठी सर्व बघा. आता कोणत्या पोस्टसाठी तुम्ही पात्र आहात ते सर्व ऑटोमॅटिक टिक येणार आहेत. आपण या साईडला लेफ्ट साईडला एरो दिसत आहे. हे दोन एरो दिसत आहेत. तर आपल्याला वरती घेऊन जायचं. ज्या पोस्टसाठी आपण अर्ज करत आहोत ते पोस्ट आधीच आपल्याला वरती घेऊन जायचं आहे. तर या एरोवरती क्लिक केल्यानंतर जो पोस्ट आहे ती एक खाली जाणार आहेत. खालच्या एरोवरती आपण जर क्लिक केलो तर जी तलाठी भरतीसाठी आपण अर्ज करत आहोत ती तलाठी पोस्ट ही वरती जाणार आहे. तर या पद्धतीने या एरोवरती क्लिक करायचं आहे. या एरोवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली ते वरती जाणार आहे. हे बघा या पद्धतीने आपल्याला हे सर्व चेक करून घ्यायचं. चेक केलं तर अप्लाय या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन प्रोसेस घेणार आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर आपला जिल्हा निवडायचं आहे. जिल्ह्याने डिक्लेरेशनवरती टिक करायचं आहे. डिक्लेरेशनवरती टिक केल्यानंतर आपली प्रोफाईल सिग्नेचर दिसेल आणि आपल्याला फायनली खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बघा या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट पेमेंट मोड आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर ऑनलाईन पेमेंट या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि UPI द्वारे आपल्याला पेमेंट करायचं. तर खालचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर लोडिंग येणार आहे मित्रांनो. थोडं वेट करायचं आहे कारण वेबसाईट स्लो चालते त्याच्यासाठी पेमेंट ऑप्शन ओपन झाला नाही. तर या पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. आत्ता हे या ठिकाणी आधी ATMद्वारेच आपण पेमेंट करत होतो. या ठिकाणी फक्त UPI सिलेक्ट करायचं आपल्याला. UPI सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्टली आपल्याला काय दिसणार आहे, बारकोड अवेलेबल होणार आहे. तर आपण या UPIवरती क्लिक केल्यानंतर इथे क्लिक करायचं. बारकोड दिसलं बघा. बारकोडवरती क्लिक करायचं आणि फायनली आपल्याला काय करायचं आहे, बारकोड स्कॅन करून ॲप्लिकेशन फी सबमिट करून द्यायचं. म्हणजे या ठिकाणी किती फी घेणार आहे ते आपल्याला ऑटोमॅटिक दिसेल. या ठिकाणी बारकोड स्कॅन केलं, सबमिट. फायनली आपलं ॲप्लिकेशन या ठिकाणी काय झालं आहे तर बघा फायनली सबमिट झाली पेमेंट.
आता आपण त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी बॅक करायचं. बॅक केल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे प्रोफाईल आपली दिसेल. या पद्धतीने हा ॲप्लिकेशन आपलं कम्प्लिटली फिलअप झालं आहे मित्रांनो. या पद्धतीने ॲप्लिकेशन फिलअप करायचं. नवीन कॅन्डिडेट असेल त्यांनी ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं तेही माहिती